संत अंद्रिया मराठी चर्च शरणपूर नाशिक यांच्या 132व्या वर्धापन दिन व CNI 54व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समूह गीत स्पर्धा कार्यक्रम व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात कबुतराला जीवदान देऊन करण्यात आली। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बिशप दरबार सिंग, मॅनेजिंग डायरेक्टर लाल बहादूर कांबळे, रेव्हरेंड रुपेश निकाळजे, नाशिक धर्मप्रांत खजिनदार संजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे, माजी नगरसेवक जॉय कांबळे, रेव्हरेंड फिलिप वरा, रेव्हरेंड डी किशोर शिंदे, रेव्हरेंड डी प्रशांत नाडे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, एक्झिक्युटिव्ह मेंबर शार्लेट नाडे, सचिव उदय खरे, उपसचिव कुणाल भंडारे, अभिजित मकवाना, सुवर्णा अडबाले, सर्व पास्टर रेट कमिटी व संलग्न संस्था शरणपूर नाशिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे व तसेच माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी अधिक माहिती दिली। स्तोत्र क्रमांक 150 परमेश्वराचे स्तवन करा, परमेशाचे स्तवन करा, देवाच्या त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैफल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा, सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतु वाद्य व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, खणखरणारी टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा। प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वदा युगाने होईल, आमेन। आज आमच्या चर्चचा 132वा वर्धापन दिवस आहे आणि तसंच CNIचा 54वा वर्धापन दिवस आहे। त्या निमित्ताने आज आम्ही राज्यस्तरीय समूह स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तर आपण बघितलं असेल का आमचं एकच उद्दिष्ट आहे की ख्रिश्चन समाज एकत्र आला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेतरी एक चांगला संदेश गेला पाहिजे आणि हा संदेश आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व ख्रिस्ती बांधवांनाच तर नव्हे तर या सर्व भारतामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना आम्ही हा संदेश देऊ इच्छितो। ख्रिश्चन समाज हा सर्व सदैव एकीचा समाज आहे आणि आनंद साजरा करणार आहे आणि आमचा एकच उद्देश आहे का जे पण काही आपले बांधव आहेत ख्रिस्ती बांधव तर त्यांच्या मध्ये उन्नती व्हावी, प्रगती व्हावी आणि विकासाकडे ते कुठेतरी वळाले पाहिजे। अशा दृष्टिकोनातून आमचे आदरणीय जयदादा कांबळे आमच्या संगती नेहमी असतात। तसेच आज आम्हाला उन्नीव भागवते आहे कारण विशेष नाव घेतलं पाहिजे। आमच्यामध्ये जयदादांचे वडील म्हणजे आमच्या आदरणीय आमच्या ख्रिश्चन समाजाचे जे महाराष्ट्राला ओळख पटवून देणारे श्री उत्तमरावजी कांबळे साहेब आज आमच्यामध्ये नाही, पण आज मी त्यांच्या या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो कारण दादांनीच आम्हाला घडवलेलं आहे आणि दादा नेहमी आम्हाला घेऊन बसायचे आणि दादांना खरंच संगीताचं खूप आवड होती। दादा मला नेहमी बोलायचे, राजू आपण संगीत भरवलं पाहिजे। आज ते आमच्यामध्ये नसल्यामुळे मला त्या ठिकाणी त्यांची नेहमी खरंच जाणीव होत आहे आज दादांची मला, म्हणून मी मनापासून दादांना आठवण करत आहे आणि मी दादांना इथं जयदादांना सांगू इच्छितो, जयदादा आज दादा जरी आपल्यामध्ये नसले पण आपण विश्वास ठेवून आहेत का दादा आपले स्वर्गामध्ये आहेत आणि आज ते बघतायत आपल्याकडे आणि तुमच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला तुम्हाला उभं केलेलं आहे आमच्या समाजासाठी। तर आमची हीच इच्छा आहे की आपण समाज घेऊन पुढे चाललो पाहिजे आणि समाजासाठी आपण नेहमी उभे राहताल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही तर नेहमी तुमच्या बरोबर आहोत आणि आमचं मोठेपण आहे का तुम्ही आम्हाला आदराने प्रेमाने भावाची
आपुलकी धरून चालतात, पण आमच्या तुम्ही खरंच हृदयापासून आणि मनापासून भाऊ आहात आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आणि हा ख्रिश्चन समाज तर आहेच आणि संत अंद्रयास चर्च आपल्याबरोबर नेहमीच असतं आणि इथून पुढे देखील राहील असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज 132व्या दिनानिमित्ताने सर्वजण जे काही आमचे ख्रिश्चन बांधव या ठिकाणी आले आहेत त्यांचा मनापासून मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम चांगला यशस्वी रूपे पार पडो, शांततेत पार पडो अशा देवाकडे प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. संत अंद्रयास चर्च शरणपूर याचा 132वा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने विविध कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत. जसे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, समूह गायनाच्या स्पर्धा झाल्या आणि काही इतर कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केलेले. सर्व समाज एकत्रित होऊन हे सर्व कार्यक्रम घडवत असतो आणि त्याच्यासाठी आमचे जे बंधू आहेत राजाभाऊ वाघमारे यांनी बऱ्याचशा गोष्टी स्पॉन्सर केल्या आणि याचा उद्दिष्ट एकच आहे की समाजाची एकी राहावी, यातून समाजाला प्रबोधन व्हावं, येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत त्यांच्या समोर एक आदर्श निर्माण व्हावा आणि 132 वर्षाची जी काही परंपरा आज परत चालू आहे ती पुढेही चालू राहावी. कारण शेवटी आपण देवाच्या भरोशावर असतो, जो विश्वाचा निर्माता आहे आपण त्याच्या भरोशावर असतो आणि त्याचं कौतुक करणं, त्याची स्तुती आराधना होणं ही गरज आहे. याच्यातून समाजाचं प्रबोधन तर होतंच, परंतु जे काही यूथ आहे त्या यूथला एक वेगळी दिशा मिळते आणि ती दिशा योग्य मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तो करत आहोत. सर्वजण आम्ही एकत्रित आहोत, एकत्रितपणे सर्वांना मार्गदर्शन होतं. आमचे पाळक साहेब असतील, आदरणीय बिशप साहेब असतील, या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आणि त्यातून हे सर्व नाविन्यपूर्ण कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये राजूदादांचं मोठं एक योगदान असतं आणि ते असंच आम्हाला योगदान मिळत राहावं ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. लोकशाही न्यूजसाठी बंटी आडा, नाशिक.